गेल्या 20 वर्षापासून लटकलेल्या आहेत। या इमारतींना 100 वर्ष झाली आणि या सगळ्या इमारती या बीपीटीच्या जागेवरती आहेत। सरकारने नामदोषी मार्ग, नायगाव, आणखीन वळली बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात सुरुवात केलेली आहे आणि म्हणून शिवडी बीडीडी चाळीतले लोक रहिवासी चातकाप्रमाणे वाट पाहतात की आमच्या पुनर्विकासाला सुरुवात कधी होणार। गेल्या 6 वर्षापासून सातत्याने विधिमंडळात असेल, मंत्र्यांकडे असेल, अधिकाऱ्यांकडे असेल, स्थानिक पातळीवरती आंदोलन असेल, ह्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष वेधतो आहे। सरकारने त्यावेळेला जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असताना एक PMC नेमले होते साभारे म्हणून। त्यांनी संपूर्ण प्रस्ताव तयार केला, म्हाडाला सादर केला, म्हाडाने BPTला सादर केला, BPTने केंद्र सरकारकडे सादर केला। मी तत्कालीन मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याकडे आमचे आदरणीय खासदार अरविंद सावंतांसोबत दिल्लीला गेलो, त्यांची भेट घेतली। नंतर आलेले मंत्री सोनावाला त्यांची दिल्लीला भेट घेतली, त्यांना भेटलो, परंतु काही निष्पन्न झाले नाही। सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही। मग पंतप्रधान आवास योजना राबवता आणि जे मूळ मुंबईकर आहे, जे मूळ मुंबईकर इथे राहतात 100 वर्षापासून, ज्यांनी मुंबईच्या महाराष्ट्राला मिळावे म्हणून संघर्ष केला, रक्त सांडलं, त्या बीडीडी चाळीतील रहिवाशांवरती अन्याय केला जातोय। मी वारंवार विनंती करून त्याकडे सरकार दुर्लक्ष करते। इतकंच नव्हे तर यावेळचे गृहनिर्माण मंत्री बैठक मागूनही देत नाही। त्याचा निषेध करण्याकरता माझे जे काय हत्यार आहेत, माझे जे संरक्षण मार्ग आहेत, त्या आज मी अवलंबतोय आणि शिवडी बीडीडी चाळीचा पुनर्विकास झाला पाहिजे याकरता लक्षवेधीच्या माध्यमातून देखील मी सरकारचे लक्ष वेधणार आहे। परंतु आज या पायऱ्यांवरती, या विधिमंडळाच्या या सर्वोच्च सभागृहाच्या पायऱ्यांवरती मी हे निदर्शन करतोय, निषेध करतोय सरकारचा आणि त्यांना विनंती करतोय की शिवडी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला करा। या विधिमंडळाचे अध्यक्ष लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवडी बीडीडी चाळी जाऊन आले, त्यांनी बैठक लावली आणि सांगितलं तुमचा पुनर्विकासाचा मार्ग मी मोकळा करतो। माझी विनंती आहे, जसं लोकांना आश्वासन दिलं, मतं मिळाली नाहीत म्हणून आता फिरू नका, तर तुम्ही काहीतरी ठोस केंद्र सरकारकडनं आणा, मी तुमचा जाहीर सत्कार करेन, पण उगाच लोकांना भूलथापा देऊ नका। जसं आश्वासन दिलं तसं ते गाजर न राहता हे शिवडी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा ठोस प्रस्ताव आपण मंजूर करून आणा, अशी या माध्यमातून माझी विनंती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।